सतत गोरगरिबांच्या सेवेत एकनिष्ठ राहणारे तसेच कोरोना काळात टॉपचा जिल्हा रुग्णालयाचा योद्धा, दिव्यांग दुर्बल घटकांचे प्रश्न तात्काळ सोडवणारे असे आमचे सातपुते साहेबांचे नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सकपदी विराजमान झाल्याबद्दल मानाचा मुजरा। आमच्या प्रहार संघटनेच्या सर्व टीमला, कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, नंदुरबार जिल्ह्यातील आपल्या परिचित जनतेला आपली निवड झाली त्याबद्दल खूप आनंद झाला। कारण निष्ठावंत कार्यकर्त्याला, व्यक्तीला निष्ठावंत कर्तव्यदक्ष व्यक्ती सातपुते साहेबांच्या रूपात भेटले। पुढील वाटचालीत हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब। उपस्थित मान्यवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पहिलवान, ग्रामीण व्यथाचे पत्रकार व प्रहारचा पहिला कार्यकर्ता राजेंद्र बुवा, सुनील पाटील, सिल्लोड एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी नाना पाटील चव्हाण आदी उपस्थित होते। आमच्या सर्वांकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। ही ऑफिस आमच्या बाप दादाची आणि इथले मला कामी आहोत आणि तुम्हाला नोकर म्हणून बसवलेले। आम्ही तो अभिप्राय व्यक्त केला नाही या माणसाची अभिप्रायाच्या वेळेत नाही, इथं माणूस देव बसायचा। आपला दरवाजा खुला आहे, कालच खुला करून टाकला। थोड्या दिवसामध्ये तुम्ही जे काम करणार ना, या कामाच्या माध्यमातून या जे कर्मचारी यांना इथे येण्याची जी सवय पडून जाईल ना, जे चमकात आहे ते आता यायला बरं का, त्याची सवय लागून गेली। धुळे तालुक्यातील नगाव पुण्यभूमीतील कैलासवासी श्रीराम खंडू पाटील यांचा मुलगा श्री पत्रकार पहिलवान दुर्योधन श्रीराम पाटील यांचा लहान भाऊ टीए पारा भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल गणेश पाटील यांना खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त वाघ परिवार नगाव व समस्त नगाव ग्रामस्थांच्या वतीनं गणेश पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। गेल्या 10 वर्षापासून भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी व सिलेक्शन होण्याकरता जिद्द व चिकाटीने सातत्याने प्रयत्न करत होता। अनेकदा अपयश मिळाले, परंतु गणेश भाऊनं नाद सोडलाच नाही। नादच आणि आज गणेश पाटील यांना खऱ्या अर्थानं त्यांना केलेली प्रयत्न, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यास करून त्याचं फळ गणेशला मिळालं आणि आज भारतीय सैन्य दलात टीए पारा भारतीय सैन्य दलात भरतीमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल गणेश भाऊला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बातमीदार दुर्योधन पाटील।